शिरूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ऐश्वर्या पाचरणे या निवडून आल्या। शिरूर नगरपालिका नगर निवडणुकीची रविवारी 21 डिसेंबरला मतमोजणी झाली। त्यात विजयी झालेले उमेदवार असे: प्रभाग क्रमांक 1 संगीता महेंद्र मल्लाव, ब निलेश गाडेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 2 स्वप्नाली योगेश जमादार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 2 एजाज बागवान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 3 सुनील जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 3 आयशा सय्यद अपक्ष, 4 डॉक्टर सुनीता पोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 4 नितीन पाचरणे भारतीय जनता पार्टी, 5 सुनीता भुजबळ भारतीय जनता पार्टी, 5 संतोष थेऊरकर भारतीय जनता पार्टी, 6 सुनीता कुरंदळे भारतीय जनता पार्टी, 6 दिनेश कुमार मांडगे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 7 सागर नरवडे भारतीय जनता पार्टी, 7 पूजा पोटावळे भारतीय जनता पार्टी, 8 चारुशीला कोळपकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 8 मितेश गादिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 9 रवींद्र ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, 9 सविता राजापुरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 10 स्वाती साठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, 10 निलेश पवार भारतीय जनता पार्टी, 11 स्वीटी शिंदे भारतीय जनता पार्टी, 11 अमित कर्डिले भारतीय जनता पार्टी, 12 उमेश शेळके भारतीय जनता पार्टी, 12 रिंकू गणेश जगताप भारतीय जनता पार्टी। निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण केली। दरम्यान या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे शिरूरमधील नेते ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे यांनी पत्रकारांना सांगितले, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 24 पैकी 22 उमेदवार उभे केले होते। 22 पैकी 11 उमेदवार निवडून आले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या मागे शिरूरची जनता पूर्वीही होती आणि आताही आहे, हे या निवडणुकीनं दाखवून दिलंय। दुर्दैवानं आमचे नगराध्यक्ष पदाचे सीट आम्ही गमावले, परंतु लोकांनी मोठ्या प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। आमचं नगराध्यक्षपद सीट आम्ही का गमावलं याची नक्कीच आम्ही चर्चा करू, विचार विनिमय करू। काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारू। आमचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते शिरूरकरांच्या सेवेत आजपासून आहेत, परंतु ज्यांना निवडून येण्याची संधी मिळाली नाही ते सुद्धा शिरूरकरांसाठी जनसेवक म्हणून कायमस्वरूपी काम करतील। संख्याबळानुसार आम्हाला जे काही मिळणार आहे ते मिळणारच आहे, ते कायद्यानं मिळणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.